हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत। यावेळी निमित्त ठरलं आहे नीट पेपर घोटाळ्याचं। येत्या 26 जुलैला पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची जोरदार चर्चा होणार आहे। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी कमालीची आक्रमक झाली आहे। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। अभ्यासक सोनम वांगचुक यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। केंद्र सरकारने मात्र हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यानं कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। देशभरातून लाखो विद्यार्थी यात सहभागी झाले, मात्र पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला। यात अनेक जण गंभीर जखमी झाले। त्यामुळे केंद्र सरकार विरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। याच निषेधाच्या दरम्यान उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे। राज यांनी प्रधान यांच्या राजीनाम्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे। उद्धव यांनी दिल्लीत जाऊन दिपके यांची भेट घेतली। एवढ्यावरच न थांबता ठाकरे बंधू 26 जुलैला विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत। मुंबईत मोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे। महापालिका निवडणुकीच्या आधी दोन्ही ठाकरे बंधू हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते। दोन्ही पक्षाच्या निमित्तानं संयुक्त मोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे या मोर्चात सहभागी झाले होते। हा मोर्चा निवडणुकीच्या आधी काढण्यात आल्यानं तो लक्षवेधी ठरला होता। त्यामुळे ठाकरे ब्रँडची जोरदार चर्चा झाली होती। तरुणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनसेनं यावेळी नीट पेपर घोटाळ्याच्या निमित्तानं अचूक टायमिंग साधला आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।